मला एक दादांच्या बाबतीतला आमच्या दोघांशी रिलेटेड एक गोष्ट आठवते. चौथीत होतो, आजा दुसरीत, आणि आम्हाला ते शाहिराच्या वेशामध्ये बसवलं, उभं केलं तिथे, आणि वर भगवा फेटा मानला एवढा. बरं, आम्ही सुरू केलं आता पोवाडा, की ते आता लोकांना आवडतच होतं. तेवढ्यात मागे फटाक्याची माळ लागली अशी. मला अजूनही तो प्रसंग आठवतो. फटाक्याची माळ लागली अशी 1000-10,000ची, आणि त्यानंतर एक माणूस असा इतक्या चपळाईने वरती आला स्टेजवर आमच्या दोघांच्या मध्ये, आणि हात केला गर्दीला आणि सगळीकडे, आणि तो आल्यानंतर एक वेगळं चैतन्यच निर्माण झालं. आम्ही अनुभवलंय ते, आणि त्यानंतर आम्ही असे बघत होतो, आणि ते एक व्यक्तिमत्व, आमच्या आयुष्यात पहिला भेटलेला स्टार, तो म्हणजे दादा कोंडके. ताबडतोब असं आम्हाला धरलं त्यांनी, आणि फोटो 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 फोटो, आम्हाला असं धरून जवळ फोटो काढले, इतकं जवळ धरून की म्हणजे आम्ही पण असे झालो. आणि जेव्हा बाकीची भाषणं सुरू झाली तेव्हा हा माणूस आमच्याशी संवाद साधतोय. त्याचे चिमुरडे दोन पसलेत की काय रे तुम्ही आवळे जावळे का, मग कुठं शिकला काय. आणि मी एकच प्रश्न विचारला आपला तेव्हाच्या बुद्धीला, जे तुम्ही कुठं राहता, ते म्हणले मी शिवाजी पार्कला. आणि मला काय म्हणायचं की माणूस मोठं होतात, खूप मोठी नावं होतात, खूप मोठी होतात, पण ज्या आत्मीयतेने, ज्या प्रेमाने त्यांनी आमच्याशी संवाद साधला, त्यानंतर आम्हाला जे बोलतं केलं, कुठल्या शाळेत जातो, कितवीला आहेस, वगैरे वगैरे असे प्रश्न. आणि आजच्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला सत्कार, सगळ्यात पहिला हार, सगळ्यात पहिली शाल ही त्या माणसाने घातली, आणि बाळासाहेब ठाकरेंनी घातली. मराठी भाषा कशी ओढू शकते, आणि दादा तेच करायचे. दादा असे काही शब्द टाकायचे की सेन्सॉरची पंचायत पडायची की आता काय काढायचं आणि काय ठेवायचं. पुष्कळ वेळेला मी असे पाहिले काही माणसं पांढरपेशी बघतायत, चित्र पूर्ण बघतात, नाही असं नाही दादांचं, आणि अगदी नाकं मुरडतात. विशेष करून बायका तर खास नाक मुरडण्यात. शी म्हणे काय शी, काय आहे शी 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 करत सुद्धा पूर्ण पिक्चर बघत असतात. बाबा उठून गेल्या, सभात्याग करतो आपण, मंत्री वगैरे किंवा विरोधी पक्ष करतो तसं नाही, पूर्ण बघतात. पण कॉमेंट्स ह्या त्यांच्या शी किती अश्लील, पण बघायला मजा वाटते की नाही. दादांनी हीच कमाई केली. दादांची एक ढब होती, त्यांनी एक स्वतंत्रपणाने आपलं साम्राज्य उभं केलं होतं. कुठचाही पिक्चर घ्या, बघायचं वाटायचं. त्यांची ते खास शैली, त्यांची विनोद, ते स्वतः करायचे, स्वतः चालीबिली, ते म्हणजे मग ते द्यायची मदत, पण स्वतः ते करायचे. तो राम कदम मला होते, ते त्यांनी त्यांची गाणी केली. पण शब्दप्रयोग बरं, म्हणजे ते ढगाला लागली कळं, थेंब थेंब गळं, आता ह्याचे अर्थ तुम्हाला जे लावायचे ते लावा. आणि स्वतः दादाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सीन असा घ्यायचा विचित्र की पंचायतच पड. त्याचे एक डायलॉग ऐकलं म्हणजे कळालं नव्हतं. ते एक मला आठवतं सीन, तो सामान्य नोकरी सामान्य ज्यांना माणसांची जी हे मोरी असते ना, त्याला तो नळ असतो तोटी, त्याच्या तोटीच्या मागे तो बसलाय, आणि तो सगळं नळ टपक टपक गळतोय, आणि ते मग त्याचे डायलॉग्स आले, हे केव्हापासून झालं गळते, म्हणजे झालं कोणीच देत नाही बालदी बघायला. हे असं देत चालतं ना त्याचं. हे वैशिष्ट्य दादाचं. आता ह्याचे अर्थ तुम्हाला जे लावायचे ते लावा. तिथं नळ आहे, त्याला तो काय बोलतोय, गळतोय ना, त्याला उद्देशून तो असे द्व्यार्थी हे त्याचे अर्थ असायचे. मग अजून बसली यायला कोणी घरी जाऊन दिसत, अशा त्यानं बोलून मोकळा तो मला. मग सेन्सॉरची पंचायत व्हायची की हे गणनं थांबवायचं कसं. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.